आता कोणी समजा ऍट मिड ऑफ लाईफ समजा त्याने चुका केल्यात आणि नंतर कृपा झाली भगवंतांची, तर तो नॉनव्हेज खात होता अगोदर किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या आणि तो भक्ती मार्गाला लागलाय, हम्म. तो तरी त्याला पुढचा जन्म भेटेल का? तो सिन्सिअरली करतोय, कारण त्याला ते मागचे जे केले कर्म, बॅड कर्म, हम्म. त्याला त्याची परतफेड करावं लागेल. हे कसं कॅल्क्युलेशन होतं? कारण त्याला त्यात चूक कळली, पण हम्म. अगोदरच्या चुका केल्यात, त्याचं त्याचं काय त्याची अं, त्याचं त्याला रिपेंट करावं लागतं की कसं होतं पुढे त्याचं? तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या श्लोकामध्ये आहे. दुसऱ्या अध्यायाचा 40वा श्लोक. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. त्रायते म्हणजे प्रोटेक्शन, महतो म्हणजे ग्रेटेस्ट, भयात म्हणजे डेंजर. जे सगळ्यात मोठं डेंजर आहे त्याच्यापासून प्रोटेक्शन होतं. काय, कशामुळे? तर फक्त ह्या मार्गावरती चालताना तुम्ही फक्त एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी सुद्धा कृष्ण एन्शुअर्स की आपलं प्रोटेक्शन झालेलं आहे ह्या ग्रेटेस्ट डेंजर पासनं. आणि ग्रेटेस्ट डेंजर कसं कोणतं आहे? तर मनुष्य योनीपेक्षा खालची खालची योनी पुढच्या जन्मी मिळणं हा सगळ्यात मोठा डेंजर आहे. तर कृष्ण इथे प्रॉमिस करतोय आपल्याला की तुम्हाला ग्रेटेस्ट डेंजर पासनं तुम्ही भक्तियोगामध्ये चालू केल्यावरती तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. 9व्या अध्यायाचा बहुतेक 31वा श्लोक आहे. हा हा बघा. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वच्छांतीम निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. न मे भक्त प्रणश्यति. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. कृष्ण इथे प्रॉमिस देतोय आणि त्याच्या प्रॉमिस वरती आपल्याला विश्वास नाही होणार, कारण कृष्ण त्याचे प्रॉमिसेस तोडतो सुद्धा. हो ना? त्यांनी सांगितलं न धरी शस्त्र करी. मी माझ्या हातात शस्त्र धरणार नाही, महाभारताच्या कुरुक्षेत्र युद्धामध्ये आधी सांगितलेलं त्यांनी. तरी सुद्धा त्यांनी जे रथ होता त्या रथाचं चाक त्यांनी शस्त्र म्हणून वापरला आणि भीष्मांवरती तो चालून गेला. तो म्हणजे काय, तर त्यांनी त्याचं प्रॉमिस तोडलं त्यांनी. म्हणून त्याच्यावरती आपल्याला कमी विश्वास असेल म्हणून तो अर्जुनाला सांगतोय कौंतेय प्रतिजानी, ही बाबा माझ्यावरती विश्वास नसेल लोकांचा, निदान तुझ्यावरती तरी विश्वास असेल तर तू सगळ्यांना सांग, अगदी निर्भीडपणे निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा, कृष्णाच्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. त्यामुळे अजिबात आपल्याला काळजी करायची नाहीये. वी आर ऑन द परफेक्ट ट्रॅक, द राईट बेस्ट ट्रॅक वरती आहोत आपण. आपल्याला फक्त चालत जायचंय. ओके. आमचे इस्कॉन मध्ये एक मोठे संन्यासी आहेत, हिज होलीनेस जयपताका स्वामी महाराज, त्यांनी हे एक उदाहरण दिलेलं. तर एक व्यक्ती आहे, चालतोय तो गावामध्ये, आणि एक विहीर आहे, ती ओपन आहे विहीर, त्याच्यात तो चालता चालता चुकून पडला. आता तो हाक मारतोय, हा, आणि लोकांना वाचवा वाचवा वगैरे हाक मारतोय, आणि समोरून अजून एक व्यक्ती चालत येते. तो त्या व्यक्तीकडे बघतो, बुडतोय बघतोय, तर लगेच एक बाजूला एक दोरी होती मोठी, ती दोरी त्यांनी टाकली त्या माणसाकडे. त्या माणसाने ती धरली आणि ही जी वरची व्यक्ती आहे ती ओढून ओढून त्याला वरती काढते. वरती काढल्यावरती त्याला ती वाचवते. हे एक साधारण उदाहरण झालं. तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की ती पाण्यात पडलेली जी व्यक्ती आहे, बुडते ती व्यक्ती, ती आपण आहोत. वरून चालत येणारी व्यक्ती ही गुरु आहे. त्यांनी जी दोरी टाकलेली आहे ते हरे कृष्ण महामंत्र टाकलेला आहे. आता आपल्या हातामध्ये काहीही नाहीये. हा, ती दोरी फक्त धरू शकतो आपण, बाकी काहीही करू शकत नाही. तो गुरु त्याच्या प्रयत्नांनी ती दोरी ओढत 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 तो आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढायचंय. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे दोरी धरून ठेवायची, सोडायची नाहीये. बाकी गुरु सगळं करत राहतो. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकताच नाहीये की माझं काय होईल. मी आत्तापर्यंत 30 40 50 वर्ष मी चुकीची कर्म केली, आत्ता मला भगवद्गीते थ्रू मला समजलं की मी काय करायला पाहिजे होतं, पण आता माझ्या आधीच्या आयुष्यामुळे काय होणार पुढे वगैरे.
काहीही काळजी करायची आवश्यकता नाहीये. गुरु आणि कृष्ण ऍब्सोल्युटली सगळंच्या सगळं करून घेतील आपल्याकडनं आणि आपल्याला परफेक्ट मार्गावरती परफेक्ट डेस्टिनेशनला नेतील ते आपल्याला. हरे कृष्णा.